नमस्कार मैत्रिणींनो, अनिता आरी वर्कमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजची आपली नेक्स्ट सिरीजमधली 9वी डिझाईन आहे आणि ती डिझाईन आहे ही बघा। ही आज आपली 9वी डिझाईन आहे। आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर बघा, मी ते 3 स्टिच मारलेत। आपल्या थ्रेडचे 3 स्टिच आहेत आणि ह्या आपल्या सिल्क थ्रेडचे 2 स्टिच मारलेत आणि सुरुवात करायची। आता इथून मी इथे मध्ये एक लाईन मारून घेतली आहे ऑलरेडी बघा व्हाईट पेन्सिलने। मग आता सुरुवात कशी करायची, एक त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य 2 नंबर मणी आहेत, 4 नंबर मणी आहेत, गहूदाणे आहेत आणि थोडेसे आपले मोती, व्हाईट मोती सिक्वेन्स। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला 4 नंबर मणी, 2 नंबर मणी असे घ्यायचे आहेत आपल्याला। पूर्ण लाईन अशीच मारायची आहे आपल्याला। 2 नंबर मणी आणि आता 4 नंबर मणी। अगोदर आपण मणी लावून घेऊया। व्हाईट मोती लावायचे आहेत आपल्याला ह्या छोट्या मणीवर। एक व्हाईट मणी आणि एक नंबरचा मणी। पुन्हा इकडनं एक टिअर ड्रॉप आहे आणि सिक्वेन्स। पुन्हा मी स्टिच बघा। आपण या छोट्या मणींवर हे व्हाईट मणी लावलेत, मोती लावलेत। त्यानंतर हे 2 सोडून मग हा तिसरा सोडून चौथ्यावर आपल्याला हे बीड्स लावायचे आहेत, टिअर ड्रॉप। अशी स्टिच मारायची, अशी पुन्हा इकडे यायचं आहे। मी फक्त अशी स्टिच मारायचे किंवा इथून स्टिच चालू करते। ह्याचं कारण एवढंच असतं की जो आपला लॉक आहे ना, तो एंडिंगला इथे आला पाहिजे। समोर असलं की आपले लॉक दिसतो, मग फिनिशिंग व्यवस्थित येत नाही। म्हणून प्रयत्न हाच असतो की आपला लॉक दिसला नाही पाहिजे। आता या छोट्या मणीला आपण तिथून घेणार आहे मी। फ्रेंच नॉट मारायचे, लॉंग फ्रेंच नॉट। लॉंग फ्रेंच नॉट कशी मारायची तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलेलं आहे। 8व्या भागात फ्रेंच नॉट कशी मारायची दाखवली आणि माझ्या
चॅनलवर पण आहे फ्रेंच नॉट म्हणून. हाताच काढून पडतं. स्टार्ट. आता आपल्याला पुन्हा टिअर बीड्स लावायचे आहेत. अशा प्रकारे टिअर बीड्स. मी अशाच 15 डिझाईन दाखवणार आहे की ज्या आपण कोणीही ज्यांनी नवीन सुरुवात केली असेल ना तेही ह्या डिझाईन्स बनवू शकतात. अशा मी 15 डिझाईन्स त्यासाठी खूप साध्या, सिंपल आणि दिसायला सुंदर अशा डिझाईन्स मी दाखवते. बघा, ही झाली आपली 9वी डिझाईन. नेक्स्ट सिरीज 9वीची डिझाईन कशी वाटली नक्की कळवा. आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि भेटूया आता आपण आपल्या 10व्या भागात. थँक्यू.